आज म्हणजे ढाबा स्टाईल आणि तोंडाला चव देणारा कढी पकोडा. दही घ्यायचे, त्याच्यामध्ये घालायचे लसूण आल्याची पेस्ट, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, त्याचबरोबर घालायचे आपण मीठ आणि मग बेसन घालायचे. पाणी घालायचे आणि गुटल्या मात्र करता कामाने बेसनच्या छान असं अगदी मिक्स करायचे. मग कढईमध्ये किंवा पातेल्यात ते शिजायला द्यायचे. बेसन कच्चं ठेवायचं नाही. आता इथे पकोडे बनवूया. कांदा, हिरवी मिरची, धणे मात्र कुटून घ्या, हळद, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घालायचे. बेसन घालायचे आणि नंतर कोथिंबीर घालून पाणी घालायचे आणि हे आपलं मिश्रण पकोड्याचं रेडी करायचं. गरम गरम तेलामध्ये पकोडे तळून घ्यायचे आणि मात्र आता इथे कढीची कन्सिस्टन्सी पातळ नाही आणि जाड नाही अशा प्रकारे ठेवायचे. आणि अशी आपली कढी रेडी झाली. आता फोडणी देऊया. गरम गरम तेलामध्ये अगदी जिरं, मेथी दाणे, सुकी मिरची आणि कढीपत्ता घालायचं. गॅस बंद करायचा. लाल तिखट टाकायचं. त्याच्याने अगदी लाल तिखटचा रंग तसाच राहतो. मग कोथिंबीर घालायची आणि त्याच्यामध्ये आपण पकोडे टाकायचे आणि नंतर पटकन भातावरती घालायचे आणि मजे देऊन देऊन खात राहायचं.